तुम्हा सगळ्यांना स्मिता हॉलिडेज तर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. माझं तर ठरलंय, माझी प्रत्येक टूर स्मिता हॉलिडेज सोबतच. अशा या श्री बालाजीच्या मूर्तीचे प्रतिकात्मक अर्थ आपण थोडेसे जाणून घेऊया. श्री बालाजींचा जो मुकुट आहे सूर्यप्रकाशाचं म्हणजे ज्ञानाचं व तेजाचं प्रतीक आहे. त्यांचे नेत्र करुणा व दयामय, भक्तांकडे सदैव सद्भावाने बघणारे आहेत. तुळशीमाळा ह्या शुद्ध भक्ती, श्रद्धा व प्रेमाचं प्रतीक आहेत. पद्मावती देवी समृद्धी, सौंदर्य म्हणजे जीवनातील ऐश्वर्याचं प्रतीक आहे. बालाजी म्हणजे श्रद्धा व सबुरीची देवता. भक्त जेव्हा श्रद्धेने त्यांच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा त्याचे जीवन प्रकाशमान होते. भारतीय वारकरी परंपरेत संगीता विठ्ठल म्हणजे नादब्रह्म. या विठ्ठल नामाच्या उच्चाराने रक्तदाबही कमी होतो. नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल, तोच सच्चा संगीताचा स्वर. संगीत, भजन, कीर्तनाद्वारे भक्त आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा अंधकार दूर करतो आणि प्रभूच्या प्रेमाचा प्रकाश अनुभवतो. असा हा अंधाराचा वेध घेणारा, प्रकाशाचा शोध घेणारा, जीवनी आनंद देणारा दिवा आणि त्या दिव्यांची आरास असलेली दीपावली. जीवनात फिरण्याचा आनंद देणारेही स्मिता हॉलिडेज. असा हा आनंद आपण अनुभवूया प्रभूच्या नामाच्या स्मरणाने. या स्मरणाने, बालाजीच्या नामस्मरणाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. गोविंदा 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 व्यंकटेशा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा 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 श्रीनिवासा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा 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 गोविंदा
व्यंकटेशा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा 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 श्रीनिवासा गोविंदा श्रीनिवासा श्रीनिवासा गोविंदा 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 श्रीनिवासा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा 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 श्रीनिवासा गोविंदा 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 श्रीनिवासा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा 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 श्रीनिवासा गोविंदा 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 व्यंकटेशा गोविंदा 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 अत्यंत पवित्र अशा वातावरणात या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. अर्थातच परमेश्वराच्या नामस्मरणाने चैतन्य निर्माण होतं आणि आता ह्याच चैतन्याला, ह्या आनंदाला आपण पुढे नेऊ. एक मॅशअप आपण बघूया. तुझ मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता मागतो आता मज द्यावे मज द्यावे एक दंता तुझ
मागतो मी आता. धरणी धरा ऐसे द्यावे, धरणी धरा ऐसे द्यावे, सर्वाभूती लीन भावे, तुझ शरण तुझ शरण 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 आलो पतित मी जाण, पतित जाण आलो पतित मी जाण, पतित जाण मज द्यावे, मज द्यावे एकदंता, तुझ मागतो मी आता. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन, तैसे माझे मन, वाट पाही भेटी लागी जीव लागली से आस, भेटी लागी जीव लागली से आस. घनु वाजे गुण गुण, वारा वाहे ऋण झुण, घनु वाजे गुण गुण, वारा वाहे ऋण झुण, भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का, चांदूव चांदणी चावे वो चंदनी, देवकी नंदने वीण नावडे वो, घनु बाजे गुण गुण, वारा वाहे ऋण झुण, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी वेगी भेटवा का, घनु वाजे गुण गुण.
वारा बाहेरून झुण इवलेसे रूप लावियले द्वारी इवलेसे रूप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी मोगरा फुलला मोगरा फुले वेचिता बहरू कळियासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारी भीती चांदण्याची सरावल्या हाता नाही कंप का सुटावा सरावल्या हाता नाही कंप का सुटावा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा शब्द विण संवादू दुजे विण अनुवादू शब्द विण संवादू दुजे विण अनुवादू एतव कैसे निगमे परहि परते बोलणे कुंतले वैखरी कैसे निसांगे वैखरी कैसे निसांगे कानडाव विठ्ठलू करनाटकू कानडाव विठ्ठलू करनाटकू येणे मजला वेयला वेदू येणे मजला वेयला वेदू देव देवाऱ्या
नाही देव नाही देवालय देव देवार्यात नाही देव नाही देवालय देव चोरून नेल अशी कोणाची पुण्याई देव देवार्यात नाही देव नाही देवालय ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगे तू निश्चळू रे भ्रमरा ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल तू ध्यानी जरा ठेव तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे दे चल हे तू विठ्ठल माईला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल माझ
घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्तजन येती आषाढी कार्तिकी भक्तजन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती संत गोळा होती संत गोळा होती संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती सुखा म्हणे नाम घेता 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 भक्त होती गंगा नाथा घरी नाचे 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 माझा सखा पांडुरंगा अबीर गुलाल उधळी तरंग अबीर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळी तरंग उधळी तरंग उधळी तरंग रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल हॅलो दीपावलीच्या स्मिता ग्रुपतर्फे आपणास सर्वांस हार्दिक शुभेच्छा. आज दीपावलीनिमित्त व्यंकटेशाच्या सानिध्यात ह्या कार्यालयात जो दिवाळी पहाट आपण करत आहेत, सुंदर असे ह्या दोन कलाकारांनी, छोटेसे आहेत, आपल्या लोकल संभाजीनगरचे आहेत, छत्रपती संभाजीनगरचे आहेत. आणि ह्या दिवाळी पहाटमध्ये असंख्य आपल्या पर्यटकांपर्यंत आपण पोहोचलो आहेत, आपल्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचलो आहेत. आणि आपल्या पर्यटकांना, गुंतवणूकदारांना, डायरेक्टर्स, पार्टनर्स आणि आपले सर्व छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रातील सर्व ब्रँचेसच्या असणाऱ्या सर्व ग्राहकांना व आपल्या पर्यटकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. स्मिता ग्रुपतर्फे आज कोविडनंतर ही परंपरा आम्ही चालू ठेवली आणि आज परत ह्या कार्यालयात परत दिवाळी पहाट करत आहोत. त्यामुळे ही ईश्वरचरणी आपल्याला व्यंकटेशानेच, ही बालाजीनीच आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू. स्मिता ग्रुपने 11 वर्ष पूर्ण केली आहेत यशस्वीरित्या आणि 1 लाखापर्यंत त्यांचे क्लायंट्स आहेत, जे सर्व त्यांच्यावरती अत्यंत खुश आहेत. अशीच त्यांची वाटचाल सुरू राहील. या सुंदर अशा नामस्मरणानंतर भक्तिरसात आपण रंगून गेलो आहे आणि भक्तीचाच अजून एक रस आहे, तो म्हणजे सकाळचा पहाटेचा अत्यंत मंजूळ वाटणारा असा स्वर म्हणजे भोपाळीचा. आणि हाच स्वर आपण परत एकदा ऐकूयात, परमेश्वराला विनवूयात
की त्याने जागृत व्हावं आणि आमच्या सर्वांकडे एक वार कृपादृष्टीने पाहावं. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. घनश्याम सुंदरा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठीलव करी वनमाळी वनमाळी उठीलव करी वनमाळी उदया जळी मित्र आला. घनश्याम सुंदरा आनंद कंदा प्रभात झाली, उठी सरली राती. कांदी धार क्षीरपात्र घेऊनी धेनू हंबरती. रक्षिता सुरे हरे धेनुस्तन पानाला. उठीलव करी वनमाळी वनमाळी उठीलव करी वनमाळी उदया जळी मित्र आला. घनश्याम सुंदरा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतक्या सुंदर आणि पावन वातावरणामध्ये आम्हाला इथे बालाजी चरणी सेवा करण्याची संधी इथे मिळते आहे. मी सर्वप्रथम श्रीयुत जयंत गोरे सरांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करू इच्छितो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली. आणि कार्यक्रमातलं शेवटचं गीत आज जे आहे, आपल्या सर्वांच्या घरी आज दिवाळीचा पहिलं पाणी ज्याला आपण म्हणतो आज आहे. दिवाळीचं असं सुंदर एक गीत घेऊन आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करत आहोत. आली माझ्या घरी ही दिवाळी. तत्पूर्वी मी एकदा सर्व आमची कलावंत मंडळी जी आहे त्यांची ओळख इथे करून देणं क्रमप्राप्त समजतो. आज माझ्या डाव्या बाजूला निवेदनाची बाजू ज्यांनी सांभाळली सौ मेघना कुलकर्णी. उजव्या बाजूला मेघनाजी कुलकर्णी यांची कन्या मधुरा कुलकर्णी. पाठीमागे तबल्याची साथ संगत करत आहेत सचिनजी शिंदे. त्यांच्या बाजूला बसलेला आहे निषाद देशमुख. पाठीमागे गणेश भुतेकर पखवाज वाजवत आहेत. त्यांच्या माझ्या या बाजूला पाठीमागे आहेत केदार सोन्नेकर टाळ आणि कोरस. त्यांच्या बाजूला प्रफुल्ल दाभाडे आणि सिंथेसायझरवरती विजेंद्र कुमार मेमरोट. आणि मी स्वतः केदार देशमुख या ठिकाणी खूप खूप इथे सरांचं ऋण व्यक्त करतो. मी जेव्हा या ठिकाणी पहिल्यांदा आलो होतो तेव्हाच ही प्रसन्न अशी मूर्ती पाहून असं वाटलं होतं की इथे एकदा सेवा करायची संधी मिळाली तर कसं. आणि अचानक सरांनी मला अगदी हक्काने सांगितले की केदार या ठिकाणी तू करशील का हा प्रश्नच होता माझ्या अंगावरती. अजूनही आत्ताही काटा येतो. करशील काचा प्रश्नच नाही, इथे करायचंच होतं. आणि त्यामुळे हा योग इतका सुंदर आणि दिवाळीच्या या पावन पर्वामध्ये आला त्याबद्दल मी सरांचं पण खूप पुन्हा एकदा पुनश्च ऋण व्यक्त करतो. आणि कार्यक्रमातलं शेवटचं गीत आली माझ्या घरी दिवाळी मधुराने इथे सादर करावं मधुराला विनंती करतो. आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी.
धन्यवाद. सर्वांचे खूप खूप आभार.